आजपासून 29 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट। धाराशिव, नांदेड, लातूर, अहिल्यानगर, बीड या नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसह विदर्भ, मुंबई, पुण्यासह कोकणातही काही जिल्ह्यांना रेड अलर्ट। आज आणि उद्या सोलापूरसह धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीची शक्यता। माढा, मोहोळ, करमाळा या तालुक्यांमध्ये पूरस्थितीची शक्यता। तर नांदेडमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा। मोदींकडून मदतीचं आश्वासन, मुख्यमंत्र्यांची माहिती। राहुल गांधी मराठवाडा दौरा करण्याची शक्यता। महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून राहुल गांधींनी पूरस्थितीची माहिती घेतली। राज ठाकरे यांचा लातूर, धाराशिव जिल्ह्याचा दौरा स्थगित। विमान लँडिंगसाठी परवानगी न मिळाल्याने दौरा स्थगित झाल्याची माहिती। राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार। केंद्राची समिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार। लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, सूत्रांची माहिती। उदय सामंतांकडून छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानाची पाहणी। दुचाकीवरून फेरफटका मारत सामंतांकडून पाहणी। सामंतांनी कृषी अधिकाऱ्याला फोन लावून पंचनामे करण्यासंदर्भात सूचना दिल्या। मंत्री दादा भुसे मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर माळमाथा भागातील करंजगव्हाण अस्तानेमधील नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी। प्रशासकीय यंत्रणांना दिल्या तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना। राज्याच्या मदत आणि पुनर्वसन अपर मुख्य सचिव सोनिया सेठींची बदली। राज्यात आपत्ती असताना उच्च अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे चर्चा उधाण। ही नियमित प्रशासकीय बदली असल्याचं प्रशासनाकडून स्पष्टीकरण। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। पूर परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या। 28 सप्टेंबर ऐवजी आता 9 नोव्हेंबरला एमपीएससीच्या परीक्षा होणार। वर्ध्यातील प्रवाशांसाठी लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्सप्रेस सुरू होणार। विशेष रेल्वे सुरू केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होणार, सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेत महायुती एकत्र लढणार, तर पुण्यात अजित पवारांचा पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। समीर वानखेडेंच्या याचिकेवर मानहानीच्या सुनावणीची निश्चित तारीख देण्यास नकार। वानखेडेंची बॅट्स ऑफ बॉलिवूड विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका। कल्याणच्या चक्कीनाका परिसरात मुजोर तरुणाचा भर चौकात गोंधळ। विना नंबर प्लेट, दुचाकी आणि कागदपत्र नाही विचारणा करणाऱ्या वाहतूक पोलिसाला केली हेल्मेटने मारहाण। संतप्त नागरिकांनी या तरुणाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले। उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक। ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यान ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक। सीएसएमटी स्टेशनचा 18 नंबर प्लॅटफॉर्म 3 महिने बंद राहणार। पायाभूत कामांमुळे नंबर 18 प्लॅटफॉर्म 1 ऑक्टोबरपासून बंद। सीएसएमटी पुनर्विकासासाठी 2450 कोटींचा खर्च येणार। अमरावती आणि बल्लारशाह एक्सप्रेस दादरपर्यंत चालवण्यात येईल। मुंब्र्यात एकाच बॅनरवर आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव असा उल्लेख। तरुणांनी मुंब्रा रेल्वे स्टेशन समोरील जामा मशीद परिसरात शांततेत निदर्शनं केली। नमाज अदा केल्यानंतर तरुण रस्त्यावर एकवटले। मीरा भाईंदरमध्ये भीषण अपघातात एकाचा जागेचा मृत्यू। उत्तनमध्ये जाणाऱ्या मार्गावर घडली घटना। कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीने दुचाकीला मागून धडक दिल्यानं हा अपघात घडलाय। कल्याण उल्हासनगर मार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग। ट्रक चालकाने उडी मारून जीव वाचवला। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण। मध्यरात्री काही काळ वाहतूक कोंडी। मुंबईच्या वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक। सिनियर पीआय चंद्रकांत सरोदे आणि पीएसआय राहुल वाघमोडे यांना अनुक्रमे 2 लाख आणि 50,000ची लाच घेताना अटक। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पहिल्यांदा विजयादशमी उत्सवाच्या आधी पथसंचलन। सरसंघचालक मोहन भागवत पथसंचलनाचं निरीक्षण करणार। आरएसएसच्या होणाऱ्या पथसंचलनाला हॉकीचं मैदान दिल्यानं हायकोर्टात याचिका। सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गफूर पाशा यांनी दाखल केली याचिका। आरएसएस नोंदणीकृत संस्था नसल्याने हॉकीचं मैदान देण्यास विरोध। शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे थांबवलेलं शिक्षकांचं वेतन सुरू करा। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश। हायकोर्टाच्या आदेशाने शिक्षकांना मोठा दिलासा। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या सातपुड्यामध्ये प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात। TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली। जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात मोठी वाढ। 24 तासात चांदीच्या दरात किलोमागे 3,500 रुपयांची वाढ। चांदीचे दर जीएसटीसह 1,42,000 पोहोचले।
धावपळीच्या प्रवासातून वेळ काढत मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांनी गरबा खेळल्याचा व्हिडिओ समोर। तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिलांनी लोकलमध्ये गरबा खेळलाय। अलिबागमध्ये राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन। रायगड जिल्हा क्रीडा संकुल निहोली येथे या स्पर्धेचं आयोजन मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं। खालापूरमध्ये आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते स्वस्थ नारी सशक्त परिवार आरोग्य अभियानाचं उद्घाटन। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार शिबिर। मीरा भाईंदर पालिकेकडून टँकरच्या पाणी दरात वाढ। एका टँकरची किंमत 500 रुपयांवरून 965 रुपये इतकी वाढली। दर वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी। मीरा भाईंदर पालिकेत 166 कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन नसल्याने नाराजी। राज्य शासनाच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी। पुण्यातील आंदेकर प्रकरणासारखं माझ्यासोबत घडू शकतं अशी शक्यता महेश पाटलांनी व्यक्त केली। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते वंडार पाटलांच्या मुलाच्या हत्येत महेश पाटील संशयित होते, त्यानंतर त्यांची निर्दोष सुटका झाली होती। दरम्यान हे आरोपी खोटे असल्याचं वंडार पाटील म्हणतात। काँग्रेस पदाधिकाऱ्याला साडी नेसवल्याप्रकरणी वातावरण तापलंय। मावा पगार यांनी रुग्णालयातून थेट पोलीस ठाण्यात जात 15 जणांविरोधात तक्रार दाखल केली। पगार यांकडून आंदोलनाचा इशारा देत न्यायालयीन लढाईचाही इशारा।